फ्रेंड्स, तुम्हाला असं वाटतं का मला इंग्लिश शिकायचं आहे पण माझ्याकडून होत नाही? मी प्रयत्न करतो पण बोलताना अडकतो. लोकांसमोर इंग्लिश बोलायचं म्हणजे पॅनिक अटॅक येतो आणि मग मनात एक विचार येतो, कदाचित इंग्लिश माझ्यासाठी नाही. पण थांबा, खरंच का इंग्लिश इतका अवघड आहे? नाही, खरं सांगतो, इंग्लिश शिकणं अगदी सोपं आहे. आपण जसं मराठी शिकलो तसंच इंग्लिश ही शिकता येतं. ग्रामर न शिकता, रूल्स न लक्षात ठेवता. आपण शाळेत असताना इंग्लिश म्हणजे ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, टेन्सेस हे सगळं असायचं. त्यावेळेला आपल्याला वाटायचं इंग्लिश म्हणजे अवघड शब्द आणि मार्क्स. मग आपण मोठे झालो पण ती भीती अजूनही मनात आहे. कोणी इंग्लिश बोलताना दिसलं की वाटतं, अरे वा, याला सगळं येतं. आणि आपण मात्र विचार करतो, माझं काही होणार नाही. पण एक गोष्ट सांगेन, तुम्ही आधीच एक भाषा फ्लुएंट बोलता, ते म्हणजे मराठी. ती तुम्ही शिकलीत का? नाही ना. तुम्ही ऐकून, पाहून, नक्कल करून शिकलात. कोणी ग्रामर समजवलं नव्हतं तरी सुद्धा आज तुम्ही एफर्टलेसली बोलता. एक लहान बाळ बघा, त्याला सुरुवातीला काहीच कळत नाही. ते फक्त ऐकतं, आई वडील काय बोलतात, लोक काय म्हणतात. हळूहळू ते शब्द ओळखायला लागतं, उच्चार करायला लागतं आणि एक दिवशी ते बोलायला लागतं, ग्रामर न शिकता, वोकॅब्युलरी न जाणून सुद्धा. तेच तर सिक्रेट आहे. भाषा शिकायची म्हणजे ती समजून घेणे आणि वापरणं. नुसती पुस्तकात नाही तर खऱ्या आयुष्यात वापरणं. चला आता पाहूया तुम्ही इंग्लिश कसं शिकू शकता, त्या बाळासारखं, सहज, नैसर्गिक आणि कॉन्फिडेंट पद्धतीने. रोज थोडं इंग्लिश ऐका. यूट्यूबवरील शॉर्ट क्लिप्स, मोटिवेशनल व्हिडिओज, इंग्लिश स्टोरीज किंवा माझ्या यूट्यूब चॅनलमधील कॉन्व्हर्सेशनल व्हिडिओज. काय समजतं काय नाही याची चिंता करू नका, फक्त ऐका. तुमचं ब्रेन आपोआप पॅटर्न्स पकडायला लागेल. तेच आपण मराठी शिकताना केलं होतं. सुरुवात करा अगदी छोट्या वाक्यांनी. उदाहरणं, मी येतो, आय एम कमिंग, थांब जरा, वेट अ मिनिट, मला पाणी पाहिजे, आय नीड वॉटर, चल जाऊया, लेट्स गो. दररोज काही वाक्य बोला. आपल्या मित्राशी किंवा ऑफिसमधल्या कलिगशी किंवा स्वतःशी बोला. आरशासमोर बोला, फोनवर रेकॉर्ड करा. चुका होतील पण त्या शिकण्याचा भाग आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही चुका करत नसाल तर तुम्ही शिकतच नाही आहात. जास्तीत जास्त इंग्लिशचा वापर करा. व्हॉट्सअपवर कधी कधी इंग्लिशमध्ये रिप्लाय द्या. इंस्टाग्राम कॅप्शन्स इंग्लिशमध्ये लिहा. थोडं विचित्र वाटेल सुरुवातीला, पण ट्रस्ट मी, एका महिन्यात कॉन्फिडन्स दुप्पट होईल. भाषा पुस्तकात शिकली जात नाही, ती वापरून शिकली जाते. तुम्ही लहान असताना मराठी शिकायला किती वर्ष लागली? किमान 3 ते 4 वर्ष. मग इंग्लिशसाठी काही आठवडे देऊन हार मानायची का? इंग्लिश म्हणजे फक्त एक भाषा आहे, ती काही बुद्धिमत्तेचा मोजमाप नाही. सगळ्यांना ती शिकता येते, फक्त तुमच्यात विश्वास असला पाहिजे. जसं बाळ पडलं तरी पुन्हा उठतं, तसं तुम्हीही बोलताना चुकलात तरी पुढच्या वेळी बोला. दररोज थोडं पण नियमित बोला. आजपासून ठरवा, मी इंग्लिश शिकणार नाही, मी इंग्लिश वापरणार. जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब पण करा.